तरी संत किती मोठे असतात. ज्ञानोबाराय अवघे 21 वर्ष मंडळी जगले. तुकोबाराय अवघे 48-49 वर्षांचं तुकोबारायांचं जीवन आहे मंडळी. तुकोबारायांच्या जीवनामध्ये यातना याव्यात, वेदना याव्यात, अवहेलना याव्यात, अधिकार नाकारावा मंडळी. तुकोबारायांना शिक्षा सांगावी, ए तुक्या तुझे अभंग इंद्रायणीत निहून बुडव. तर त्या हाताने तुकोबारा इंद्रायणीत यावेत मंडळी. आणि इंद्रायणीमध्ये तुकोबारायांनी गाथा बुडवावी. 13 दिवस अन्नाचा कण न खाता तुकोबाराय तिथंच काठावरती बसले. आवडीनं यावं आणि सांगावं, महाराज अहो 13 दिवस झालं अन्नाचा कण नाही तुमच्या पोटात. 13 दिवस झालं महाराज तुम्ही पाण्याचा घोटही पिलेला नाही. आवडे आवडे अगं आता माझी गाथाच अन्न ग, आता माझी गाथाच पाणी ग. जगाला तरण्यासाठी गाथा उभी राहील. आज सांप्रत घडीला आत्ताच्या काळामध्ये अंधकाराचं वातावरण असताना, विचाराचं वादळ घोंगावत असताना, आज विचार रूपी विवेक जागवण्यासाठी आणि तुमचा माझा माता कुठंतरी टेकावा यासाठी गाथा आहे. विठ्ठल 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 त्या 13 दिवस इंद्रायणीच्या काठावरती तुकोबारायांनी बसावं मंडळी. आणि त्या गाथेला तरुण येण्यासाठी गावातल्या वाड वस्त्यावरची माणसं सुद्धा म्हणायला लागली, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. माणसांनी यावं एक एक अभंग तुकोबारायांच्या मनावरती कोरावा. गाथा कदाचित त्या भौतिक रूपानं बुडली असेल, पण विचार रूपानं आज वाड्यान वस्तीवरती सुद्धा माझा ज्ञानोबानी तुकोबा जिवंत आहे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा. संतांच्या वाट्याला दुःख आलं का तर आलं, संतांच्या वाट्याला वेदना आल्या का तर त्या आल्या, संतांच्या जीवनामध्ये संघर्ष आला का तर आला. कदाचित संतांच्या जीवनामध्ये इतका संघर्ष आला की तो संघर्ष तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कदाचित आला नाही. आज आमची 10वी-12वीची मुलं 4-2 मार्क कमी पडली की आत्महत्या करतात. मी एका घरामध्ये गेलो होतो महाराज, तर नुकताच 10वीचा-12वीचा निकाल लागला. एका 10वीच्या निकाल लागलेल्या घरामध्ये गेलो बापू. त्या घरामधली सगळी माणसं आनंदी होती. अगदी दारात पाय टाकेपर्यंत घरातली माणसं बाहेर आली आणि त्या माणसाने सांगितलं, महाराज हा घ्या पेढा. म्हटलं काय झालं? काय नाही, आमचं कार्ट पास झालं. अहो म्हटलं अहो त्याला किती टक्के पडली? अहो 39.87% मार्क पडली. वा 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 म्हटलं असू द्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पास झाला चिरंजीव, अभिनंदन त्यांचं. पण म्हटलं अहो अलीकडं 80-85 किती बी टक्के पडतात, 90-99 महापूर आलाय टक्क्याचा. आणि याला 39% म्हणजे तात्या छान मार्क पडलेत. म्हणलं तो म्हटलं अहो महाराज ह्यो नापास होणार होता धोंड्या, पण ह्यो वाचला आणि पास झाला, त्यामुळं आम्ही पेढे वाटलो. आणि त्याला एवढंही म्हटलेलं, त्यानं मला आधीच सांगितलं होतं, झालो तर 35% पास होईन, पण 35च्या वर जर गेलो तर पेढं वाटा. ह्यो 4% म्हणला, यानं जास्त पाडलं. म्हटलं असं कसं काय झालं? 4% कसे काय याला जास्त? अहो म्हणला त्याला तोंडीची मार्क जास्त दिली.
आमची तोंडल्याची शेती आहे, सगळी तुंडली वाटली आणि तुंडी मार्क घेतली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. दुसऱ्या एका घरात गेलो, त्या घरातली माणसं अशी शांत बसलेली. महाराज आले, एक जण बाहेर आला. महाराज या 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 म्हटलं अहो काय झालं, इकडं आलोय शिवनगरी, इकडं आलोय कीर्तनाला, आणि अशी का सगळी तुमच्या घरात बसल्यात. हो म्हणले तिथं आता 10ला कीर्तन चालू होणार आहे. आमच्या आदित्य झगडे आलेले आहेत, दशरथ महाराज आले आहेत, ही सगळी आमची मंडळी आली आहेत सातारावरनं. आमच्या भरतगाळवाडीचा गणपतीचा विचार घेऊन आमचे गाडगे महाराज आले आहेत. म्हटलं अहो त्यांचा हात मोडला आहे, त्यांच्या कदाचित हाताकडं बघून तुम्हाला दुःख झालं आहे का. म्हटले नाही महाराज. मग म्हटलं झालं आहे काय नक्की ती तरी सांगा. अहो महाराज आमच्या पोराला 98.98% पडलेत. अरे वा, 98.98%. म्हटलं हो, पण अहो महाराज त्याची 2 गणितं चुकली हो, त्याची 2 गणितं चुकली आणि त्यामुळं हे आमच्या घरात असं सुताक आल्यागत झाले. म्हटले 1.02% मार्क त्याला कमी पडली महाराज. म्हटलो लका तिकडे 39 वाल्यांनी ट्रकभर पेढा आणावत आणि इथं लका 98% मार्क ज्याला आहेत त्याच्या घरात सुताक यावं, म्हणजे इथं महाराष्ट्रात नक्की चाललंय काय. विठ्ठल विठ्ठल. पण दुःख आणि वेदना संतांच्या पायी आल्या तरी संत थांबले नाहीत. ना ज्ञानोबाराय थांबले, ना तुकोबाराय थांबले. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे आता तरी सावधान व्हा, काळ पुढे पुढे सरत चाललेला आहे. हा देह एक ना एक दिवस या देहाची राख होणार आहे. मला माणसं विचारतात किरण महाराज की उज्जैनला महादेवाला राख का स्मशानातली वाहतात, राख का वाहतात उज्जैनला महाराज, आणि ती ही स्मशानातली राख वाहतात का. तर देवाला तुमच्या माझ्या चिता लेप भस्म, ते भस्म भगवंताला प्रिय आहे. कारण जी गोष्ट आमची मातीमोल होते आणि होणार आहे, हा एक दिवस पिंजऱ्यातला पक्षी महाराज उड जाएगा. एक ना एक दिवस हा पिंजऱ्यातला पक्षी उडून जाणार आहे. यासाठी आपण सावधान व्हायला पाहिजे. जे ज्ञानोबांच्या चरित्रानं शिकवलं, जे तुकोबरायांच्या चरित्रानं शिकवलं, अरे हा देह नाशवंत आहे, नश्वर आहे, तो एक ना एक दिवस जाईल. पिंजऱ्यातला पक्षी उडून जाणार आहे. पण माणसं बंगल्याला लटकावलेल्या पक्ष्यावर त्यांचं जास्त ध्यान, की ह्यो पक्षी कुठं गेला, तो पक्षी कुठं गेला. आणि आता महाराष्ट्र तर उतावीळ झालाय. ह्यो कुठल्या पक्षातही तीच आता कळना झालाय की ह्यो पूर्वाश्रमीचा कोण आहे, कोण आहे आमचा ह्यो आदिपुरुष, पत्ता लागला नाही. पण आम्ही मात्र एकमेकाची डोकी फुडली, वाड्या वस्त्यावली माणसं एक झाली, जाती पाती एकत्र आणल्या आणि जाती पाती वाटून घेतल्या. एका बाजूला शिवबाराज गेलं, एका बाजूला शंभूराजांचं ही 2 तुकडं झालं. कोण म्हणतो धर्मवीर, कोण म्हणतो स्वराज्य रक्षक, आणि तिकडं मात्र वडू बुद्रुकला बसलाय भक्त. तू माझा धर्मवीर पण, तू माझा स्वराज्य रक्षक पण. राज्यकर्त्यांनी फुलेंना वाटून घेतलं, बाबासाहेब आंबेडकरांना वाटून घेतलं, कुणी यावं अण्णा भाऊ साठेंना वाटून घ्यावं, कुणी गांधींना वाटून घेतलं, कुणी सावरकरांना वाटून घेतलं, कुणी ज्ञानोबारायांना वाटून घेतलं, कुणी तुकोबारायांना वाटून घेतलं, कुणी चोकोबारायांना वाटून घेतलं. अरे सगळे संत, सगळे महापुरुष आम्ही वाटून घेतले, पण वाटून खाल्ले नाहीत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मंडळी. ते संत आम्हाला वाटण्याकरता आल्या, पण एकत्र बसून वाटून खाता आले नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हा जो नश्वर देह आहे, हा नाशवंत देह आहे, हा नाशवंत देह तुम्हाला मला कळावा. आणि आता तरी आम्ही सावधान व्हावं.
अगदी दबडे पाटलांचं कुटुंब असेल, नाहीतर आमच्या श्रीयुत आभासो पवारांचं कुटुंब असेल, आज कर्नाटकमध्ये सोन्याचा व्यवसाय करणारी ही माणसं सोन्यासारखे इथे विसरू नका मंडळी. सोन्याचा व्यापार करता येतो, पण सोन्याची सारखी माणसंही जमवता येतात हे या पवार कुटुंबियानं दाखवून दिलं. आणि ह्या द्वारकाबाईंची ही लेकरं आज दारामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचं नामस्मरण करतात. ते एवढ्याच साठी मंडळी, नाशवंत देह. आई कदाचित तू आमच्यात नसशील ग, पण आई तुझा विचार मात्र आमच्या हृदयात अखंड देव